नमस्कार, वेलकम टू मसाला न्यूज कॉर्पोरेशन. मित्रांनो, आम्ही घेऊन येतो त्या बातम्या ज्याच्यामुळे उद्या कदाचित आम्ही बातम्यांमध्ये येऊ. पण जसं कोणीतरी म्हटलंय ना, की नो रिस्क नो रिवॉर्ड, रिस्क है तो इश्क है. म्हणून थेट आजच्या महत्वाच्या बातम्यांकडे वळूया. एक खूप धमाल एक बातमी ऐकण्यात येत आहे की भर सभेत आपले जे बुरशी मंत्री आहेत त्यांना सुडोकू खेळताना पकडलंय. सुडोकू खेळताना भर सभेत त्यांना पकडलं गेलंय. मला एवढंच वाटतं की जर सरकारच क्रीम 11 वर बनली असेल तर मंत्री आहेत तर ते खेळ खेळणारच. गंधर्व, याबद्दल काय अजून माहिती आणली आहेस? तर मला पण आता मगाशीच हे समजलं की आपले खास आपल्या राज्यात बुरशी येण्यामागचं कारण असलेले बुरशी मंत्री यांना सुडोकू खेळताना पकडलेलं आहे. त्याच्यावर ते काही काही स्पष्टीकरण द्यायला तयार होते आणि ते देताना ते म्हणालेही की तो सुडोकू नव्हता, तो फुल्ली गोळाच गंधर्व, होता. मी तुला इंटरप्ट करतोय गंधर्व. खूप महत्वाचा अपडेट आहे. बुरशी मंत्री हे स्वतः आपल्याला जॉईन झालेले आहेत. आपण बुरशी मंत्र्यांना विचारूया. मंत्री साहेब, सर्वात आधी मसाला न्यूज कॉर्पोरेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मंत्री साहेब, हा जो प्रकार चालू आहे कालपासून, यावर तुम्ही काय बोलाल? तुम्ही भर सभेत सुडोकू खेळत होता असा आरोप आहे तुमच्यावर. नाही नाही, साफ खोटं आहे. सुडोकू बिडोकू नाही. मी फुल्ली गोळा खेळत होतो. हे बघा, अजूनही फुल्ली गोळा खेळतोय. माझा आवडता खेळ आहे तो. लहानपणापासून आवडता छंद आहे. मी चॅम्पियन होतो फुल्ली गोळा खेळण्यात. आणि हे सुडोकू बिडोकू नाही, कारण सुडोकू खेळायला डोकं वापरावं लागतं, मेंदू वापरावा लागतो. आणि मी आजपर्यंत 1%ही मेंदू वापरलेला नाहीये. म्हणजे माझ्या शाळेचं नाव होतं लिटिल लिटिल हायस्कूल. नाही नाही, ते नाही, लिटिल लिटिल हायस्कूल. तर लिटिल लिटिल हायस्कूलच्या माझ्या सगळ्या तुम्हाला मार्कशीट दाखवतो. माझ्या मार्कशीट बघाल तुम्ही, तर मी KG1 मध्ये नापास झालेलो 4 वेळा. ठीक आहे, 4 वेळा नापास झालो, म्हणून 2 वर्षांनी मला पुढच्या वर्गात ढकललं. आणि जेणेकरून मला कधी मेंदू वापरला नाही. मेंदू फक्त मी मेंदूवडा खाताना वापरतो, तेवढाच आहे. दुसरं काही नाही. हे मी काहीतरी झालं. पण मंत्रीजी, आज जी अवस्था आहे राज्याची, बुरशी क्षेत्रात अनेक लोक आहेत तर ते अगदी तळागळाच्या अवस्थेत राहत आहेत आणि खूप हालाकीचं जीवन जगत आहेत. तर अशा लोकांचं नेतृत्व करताना तुम्हाला हे सभेत गेम खेळणं हे योग्य वाटतं का? नाही, आता 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 आयुष्याने त्यांच्या बरोबर इतका वाईट गेम खेळला, तर मी ही गेम खेळणं गरजेचं आहे असं मला वाटलं कुठेतरी. आणि बिचारी लोक कर्जबाजारी वगैरे झालेत हे मला कळलं, ऐकण्यात आलं. मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं असं झालेलं आहे. म्हणून त्यांच्याशी थोडंसं त्यांचे संवेदनशील होऊन मी ही 2-3 कोटीचं जवळजवळ कर्ज आता मागच्या वर्षीच घेतलेलं आहे. तर तुम्ही असं म्हणाल की बुरशी मंत्र्याला त्यांचे काही भावनांचे वगैरे पडले नाहीत, असा विषय नाही आहे. आपण खूप संवेदनशील माणूस आहोत. पण साहेब, बँकेकडनं कर्ज घेताना काहीतरी तारण ठेवायला लागतं आणि तुम्ही इलेक्शनच्या आधी जे स्वतःचे नेटवर्थ डिक्लेअर केले ते आहे 10,723 रुपये आणि 57 पैसे. एक बिअरची बाटली आणि 1 किलो बकरीचं मटण. तर एवढं हम्म, फक्त हम्म. तुमच्याकडे असताना तुम्ही बँकेकडून इतकं करोडो रुपयाचं लोन कसं काय घेतलं? त्यासाठी तुम्ही बँकेत काय तारण ठेवलंय? नाही, ते बँकेची लोक नाही म्हणत होती लोन द्यायला, म्हणून त्या बँकेच्या मॅनेजरचीच जमीन तारण ठेवली. बँकेच्या मॅनेजरची. हो हो हो, जास्त बोलू नका, नाही तर तुमचा स्टुडिओ पण ठेवीन तारण. चांगले, मला नाहीतरी 15 कोटीचं अजून घ्यायचंय. मिळेल लगेच. मंत्रीजी, तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप कौतुक आहे आणि अशीच जनतेची सेवा करत राहा मंत्रीजी. खूप खूप हा, धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि तुमची अशीच प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. या या आता तुम्ही या. खरंच या. सो वळूया आजच्या दुसऱ्या महत्वाच्या बातमीकडे. सभेतलीच ही बातमी आहे. गंधर्व, काय सांगशील याबद्दल? आज आपल्या भवनामध्ये खूप मोठी गोष्ट झालेली आहे. अवघड साहेब आणि त्यांचे विरोधक या दोन गटांमध्ये खूप मोठी हाणामारी झाली. हाणामारी करण्यासाठी माणसं ही थेट सोलापूर वरनं मागवण्यात आलेली होती, गुंडतेही. मला असं वाटतंय ह्याचं कारण हे आहे की खूप वेळा अशा घटना होत आहेत. काय झालंय की दक्षिण भागात पोहोचण्यासाठी भरपूर ब्रिज आणि सेतू आणि बोगदे झालेले आहेत. त्यामुळे गावात येणारी लोक खूप पटकन शहराच्या दक्षिण भागात पोहोचत आहेत. मला असं एक सरकारला विनंती करायची आहे की जे भवन आहे तर ते हम्म. साकी नाक्याजवळ किंवा कुठेतरी हलवावं. त्यामुळे ट्रॅफिक बघता जे समर्थक येतात दंगल करण्यासाठी ते समर्थकच येणार नाहीत आणि भांडणं जी आहेत ती कमी होतील. आणि समर्थक जे येणार नसतील तेव्हा दोन्ही पक्ष जे आहेत ते मला वाटतं मिठी मारून आपलं भांडण तिथेच संपवतील. आज आपल्याकडे हम्म. विशेष अतिथी आपल्याकडे आलेले आहेत. या सगळ्या प्रकारात जे एक बाजू धरून उभे होते
ते म्हणजे आपले ठाणेकर अवघड साहेब आलेले आहेत आपले. अवघड साहेब, नमस्कार तुमचं MNC मध्ये आल्याबद्दल. नमस्कार. अवघड साहेब, हा जो प्रकार झालेला आहे याबद्दल काय बोलाल तुम्ही? मला फक्त एवढं म्हणायचं आहे की साहेब वाईट झालं. अवघड साहेब, भाऊक होऊ नका अवघड साहेब. स्वतःला सावरा अवघड साहेब. मोकळ्या मनाने अवघड साहेब सांगा, तुम्हाला याबद्दल काय बोलायचंय? मला फक्त एवढं म्हणायचंय की अवघड साहेब, मला माहितीये सांगणं खूप अवघड जातंय तुम्हाला, तरीही तुम्हाला सांगावं लागेल. अवघड साहेब, लाखो लोक तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतायत अवघड साहेब. मी हेच बोलेन की मला अवघड साहेब, हे ऑस्करचं ऑडिशन नाही आहे अवघड साहेब. जो सभेत जी घटना झाली त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया हवी आहे. तुम्ही 4 शब्द जर बोलू शकलात तर अवघड साहेब. मला फक्त एवढंच म्हणायचंय की माफ करा अवघड साहेब, खूपच भावुक झालेले आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काही घेता आलेली नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू. अवघड साहेब, तुमचे वेळ आणि अश्रू आम्हाला दिल्यासाठी खूप खूप धन्यवाद अवघड साहेब. नक्की पुन्हा भेटू. पुढच्या बातमीकडे वळण्याआधी आपण घेऊया छोटीशी विश्रांती. लगेच परत येतोय MNC वरती. कुठेही जाऊ नका. उघडा नाथ, वास घ्या नीट. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात मसाला न्यूज कॉर्पोरेशन. आपली पुढची महत्वाची बातमी ही आहे की राज्य सरकारने निर्णय घेतलाय की राज्यात गुटखा आणि पान मसाला यावरती संपूर्ण बंदी आणणार आहेत. 2011 पासून हा घेतलेला निर्णय आहे. 2025 पर्यंत सरकार या निर्णयावरती ठाम आहे. कन्सिस्टन्सी जर शिकायची तर ह्या सरकारकडनं शिकावी. गंधर्व, याबद्दल तुझं काय मत आहे? शासनाने घेतलेला हा निर्णय खूप चांगला आहे. त्याच्यामुळे अनेक फॅमिलीज उद्ध्वस्त झालेल्या होत्या, आत्ता होत आहेत. पण कदाचित सरकार यापुढेही या निर्णयावर ठाम राहून कदाचित चांगलं होऊ शकतं. मी लहान असताना माझे आजोबा मला पान मसाला आणायला टपरीवर पाठवायचे. आता मला माझे वडील पाठवतात तिकडे पान मसाला आणण्यासाठी. कदाचित हे सगळं बंद झाल्यामुळे माझ्या खेपाही कमी होतील आणि मलाही आराम मिळण्याची शक्यता दिसते. गंधर्व, नक्कीच. आणि आपल्याकडे आज आलेले आहेत या निर्णयामुळे सर्वात जास्ती अफेक्ट झालेले चांद माणिक साहेब आपल्याकडे आलेले आहेत. चांद माणिक साहेब दिवसाला 40 पाकिटं गुटख्याची खातात. पिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण त्याची नोंद आहे. पण त्यांच्याकडे जी प्रत होती तर त्यावर जे पान होतं त्यावर नीट मला वाचता आलं नाही, कारण तेच त्याच्यावरती गुटखा थुकले होते आणि ते पान अख्खं लाल झालं होतं. त्यामुळे चांद माणिक साहेब, तुम्ही काय, कशी प्रतिक्रिया द्याल या सरकारच्या निर्णयावर? चांद माणिक साहेब. चांद माणिक साहेब, तुमचा आवाज नीट येत नाहीये. कृपया तुम्ही तोंडातला मावा थुकून बोलायचा प्रयत्न करा. चांद माणिक साहेब, अजूनही आवाज तुमचा नीट येत नाहीये. जर तुम्ही थोडंसं तोंड उघडून जर बोलायचा प्रयत्न केलात तर चांद माणिक साहेब, जरा स्पष्ट तुम्ही जर बोललात तर जीभ आणि ओठ हे जरा काही काळासाठी जर वेगळे करून तुम्ही बोलायचा प्रयत्न केलात तर दर्शकांना नीट कोऑर्डिनेशन कळेल. साधा साहेब, कोऑर्डिनेशन साधा. हो, अजून भरू नका, जे आहे ते काढा. चांद माणिक साहेब, काही तांत्रिकी अडचणीमुळे आम्हाला चांद माणिक साहेबांचं जे विधान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाहीये. त्याबद्दल आम्ही अत्यंत दिलगीर आहोत. मला वाटतं सरकारने हे काही जे पाऊल उचललंय ह्याच्यात ते नक्कीच यशस्वी होतील. ह्याच्यात आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. आजच्या मसाला न्यूज कॉर्पोरेशनच्या एपिसोडमध्ये एवढंच. सो भेटूया पुढच्या आठवड्यात. जय हिंद, जय जय हिंद, आमचं जय राष्ट्र. आमचं राष्ट्र.